भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची दिव्य कथामृत जीवाचं कल्याण करणारी श्रीमद भागवत कथा, जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी श्रीमद भागवत कथा संसारात तपलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी श्रीमद भागवत कथा, प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीमद भागवत कथा, अशी ही सुरस अवीट गोड पवित्र श्रीमद भागवत कथा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा गुरुवर्य लक्ष्मण बाबा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त चालत असलेली कथा आज आपल्या कथेचा दुसऱ्या दिवसाचं दुसरं सत्र आहे. सकाळी आपण कथा पाहत होतो. सुखदेव महामुनींनी राजा परीक्षितीला कथा सांगितली. पण का सांगितली, कशासाठी सांगितली? राजा परीक्षित महाराज शिकार करण्यासाठी रानात जात आहे. कलीनं प्रवेश केला. भाऊ कडक होतो या अवस्था. कलीनं प्रवेश केला. कधी शिकारीला न जाणारा राजा आज मात्र शिकार करण्यासाठी गेलेला आहे का? आज डोक्यात जो मुकुट घातलेला आहे तो कोणाचा आहे? जरासंधाचा. शिकारीला गेल्यानंतर रानामध्ये तहान लागलेली, तानेनं जीव व्याकुळ झाला. आश्रम दिसला, त्या आश्रमावर जाऊन पोहोचले. शमीक ऋषींचा आश्रम. शमीक महाराज ध्यानस्थ बसलेले, समाधीत लीन, भगवंताच्या चिंतनात मग्न, डोळे बंद. परीक्षित महाराज त्या ठिकाणी गेल्यानं पाहिलं की पार पहा महात्मा, आम्ही यांच्याकडे आलो, आम्हाला पाण्याला बी विचारत नाही. आणि जेव्हा महाराज आमच्या घरी येतात तेव्हा केवढी महाराजांची व्यवस्था. महाराजले चहा, दूध, कॉफी, कोको कोला, तुझा माझा, देशी नाही. महाराजले देशी विदेशी नाही. अर्थात आम्ही महाराजांची व्यवस्था करतो. आणि आम्ही महाराजांकडे गेल्यावर महाराज आम्हाला पाणी पाजत नाही. हो, वैष्णव विप्रांचा सन्मान आपण करावा, घेऊ नये. नियम असा आहे. एखाद्या ब्राह्मणाकडे गेले, एखाद्या महाराजांच्या आश्रमावर गेले, चुकूनही अपेक्षा करू नका की महाराजांनी आम्हाला पाणीच पाजलं पाहिजे, चहाच दिली पाहिजे, जेवणालाच दिलं पाहिजे. बाकीचे म्हणतील महाराज त्यांची व्यवस्था करून घेत आहे. म्हणजे आम्ही कधी कोथळीला गेलो म्हणजे महाराजांनी आम्हाला काही नेहमी वैष्णव विप्रांचा सन्मान आपण करायचा. ब्राह्मणाचा, वारकऱ्यांचा आपण सन्मान करायचा. आपण त्यांच्याकडे गेल्यावर अपेक्षा करू नका. महाराज ठीक आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही अपेक्षा करणार नाही. मग का जर त्यांच्याकडे गेल्यावर मग त्यांनी सन्मान नको का करायला? करायला पाहिजे. तो त्यांचा धर्म आहे.
सकाळी सांगून गेलो, अतिथी देव भव. त्यांचा सन्मान करायला पाहिजे. आणि जर सन्मान केला नाही, हो, विनमुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती. एखादा म्हणतो मी काहीच दिलं नव्हतं, आमच्याकडे पण आले होते ते महाराज, पण पाणी तर पाजलं नाही आम्ही त्यांना. पाणी, हा म्हणतो मी पाणी पाजलं नाही, आणि तो महाराज म्हणतो मी तुमच्याकडे काहीच ठेवलं नाही. काय नेलं? आपल्या जीवनामध्ये केलेलं सत्कर्माची जी गाठोडी होती तो घेऊन निघून गेला. मग मला सांगा, पाणी दिलेलं परवडतं का पुण्य दिलेलं परवडतं? अगोदरच होत नाही महाराज पुण्य. जेवढं होतं त्याच्यामध्ये वाटेकरी किती होतात? वाटेकरी तुमचं बरं आहे, मजा, तुमचं बरं आहे. नवऱ्यानं केलं ते बी अर्ध येतं, आपण केलं आपलं आपलं पुरच भेटतं, अप्पल पोटे. बरं, जर पतीनं पुण्य केलं, पतीनं पंढरपूरची वारी केली, तर पंढरपूरची वारीचं निमी पुण्य कुणाला भेटतं? पत्नीला. का हो महाराज? समजा पत्नी चौपाटीमध्ये फिरायला गेलेली आहे आणि पती पंढरपूरच्या वारीला गेलाय. अरे बापरे, अरे पंढरपूरच्या वारीतलं चौपाटीत जातं अर्ध पुण्य. आणि जर समजा पती चौपाटीत गेला आणि पत्नी पंढरपूरला गेली, ती म्हणते माझं माझं माझ्याकडेच राहतो, मी कुणाला देत नाही. पत्नीच्या पदवीत तिचा हिस्सा आहे. पतीच्या पदवीत पत्नीचा काय हिस्सा आहे? लग्न झाल्याबरोबर अर्ध्या इस्टेटीची मालकीन, अर्धांगिनी. काय होते? काय म्हणतात तिला? अर्धांगिनी. अर्ध्या इस्टेटीची मालकीन होती. नुसती मालकीनच नाही, त्याच्या पदवीत बी तिचा हक्क. मास्तर असेल तर मास्तरीन ताई, वहिनी तुम्ही कशाला तोंड लपवता? मास्तरीन असेल तर मास्तरीन ताई. मास्तरीन ताईले म्हटलं करा सही, ताई म्हणते लावा सही. ताईला सही बी करता येत नाही तरी मास्तरीन ताई. डॉक्टर असेल तर डॉक्टरीन ताई. तो मोठमोठे ऑपरेशन करतो, हिला काटा बी काढता येत नाही तरी डॉक्टरीन ताई. वकील असेल तर वकिलीत ताई. तो भारत पाकिस्तानचं भांडण मोडतो, हिला गल्लीतल्या कुत्र्याचंही मोडता येत नाही तरी वकिलीन ताई. जाऊ द्या तुमच्या मनासारखं. मास्तर महाराज असेल तर तुम्ही म्हणा काय लावायचं ते लावा. महाराजीन म्हणा, बुईन म्हणा, बुवाची बाई बुईन. महाराज पदवीत हक्क, इस्टेटीत हक्क, आणि त्याच्या पुण्यात देखील काय तिचा अधिकार. पुण्यातही तिचा अधिकार आहे. म्हणून लक्षात ठेवा, कधीही वैष्णव विप्रांचा सन्मान आपण करायचा. अतिथीचा सन्मान करा. पुण्य देऊ नका. एक ग्लास पाणी पाजा, फुकाचे जीवन तरी पाजा. आज परीक्षित महाराज शमीक ऋषींच्या आश्रमात गेले. सन्मान झाला नाही म्हणून राग आला, ताण लागलेली, पाणी मिळालं नाही. इकडं तिकडं पाहिलं
मेलेला सर्प उचलला आणि गळ्यात टाकला, निघून गेले. शमीक ऋषींचा मुलगा श्रृंगी आल्यावर पाहिलं, राग आला. जो कोणी राजा माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला, त्या राजाला 7 दिवसाच्या आत तक्षक नावाचा सर्प येईल आणि दंश करेल, मरावं लागेल. शमीक महाराज म्हणतात, ए बाबा, ए शृंगी, अरे काय केलं, काय केलं बाबा, तुमचा अपमान केला. अरे मग आपला भारताचा सम्राट होता, आपण पाणी पाजायला पाहिजे होतं त्यांना. कमीत कमी सावध करून या बाबा. राजा सावध, 7 दिवसाच्या तक्षक नावाचा सर्प येईल आणि तुम्हाला दंश करेल, मरण येणार आहे, सावध. मी सकाळी सांगून गेलो. परीक्षित महाराजांसारखा भाग्यवान व्यक्ती या जगात कोणी नाही. कारण आईच्या गर्भात असताना जगाच्या बापाचं दर्शन झालं माझ्या राजांना. उत्तराच्या गर्भात जग नंतर पाहिलं, जगाचा बाप अगोदर पाहिलं. एवढ्या लांब नका चपल्या काढत जाऊ. माय मावल्यावर गेटच्या बाहेर एवढ्या चपल्याने केवढं तापलेले खाली. बऱ्याच चपल्या दिसतात मला तिकडे. माणसं चपले घेऊन इकडे फिरता आणि तुम्ही एवढ्या लांब. खूप गरम आहे खाली. जग नंतर पाहिलं, पण आईच्या गर्भात जगाचा बाप पाहिला. आणि आता जग सोडून जायची वेळ आली. त्याच्या अगोदर 7 दिवस अगोदर कळून चुकलं. काय? आपल्याला हे जग सोडून जायचंय. काय काय तयारी केली शिव महाराजांनी? जर मी तुम्हाला कोणाला सांगितलं व्हिडिओवर, चला पंढरपूरच्या पायवारीला जायचं या वर्षी, पण बरं का दिंडीत, व्हिडिओवर चला, महाराज तयारीच केली नाही. काय आता काय तयारी करावं लागते? आता पंढरपूरच्या दिंडीत जायचं म्हणजे काय ब्युटी पार्लर मध्ये जावं लागतं का? काय तयारी करावी लागते? नाही ना. कपडे काही खायला घेतलं पाहिजे, पोरं जाणार आहेत शाळेत पुण्याला, त्यांचं काही बांधून दिलं पाहिजे, वगैरे वगैरे. काय तयारी लागते मला सांगा. राजा परीक्षित महाराजांना 7 दिवस अगोदर कळालं जायचंय. काय तयारी केली असेल? तसा दिवस नको यायला तुमच्या वाटेला, पण समजा तुम्हाला कळालं 7 दिवसाच्या आत आपल्याला जायचंय. काय तयारी करणार? काहीच नाही. तुम्हाला लई मोठी तयारी करावं लागतं. सर्व मॅचिंग पायातल्या बोटांपासून तर डोक्याच्या केशापर्यंत मॅचिंग करावं लागतं. भुसावळला कथा होती. आता भुसावळला कथा, त्यांची पोरगी अहमदाबादहून आली बिचारी कथेला. काल्याच्या दिवशी मॅचिंग पाहिलं मी तिला. मॅचिंग खालून तर वरून पूर्ण केळीच्या पानासारखी चमकायची. जे दिसेल ते हिरो, जे पाहायचं हिरो हिरो हिरो. एवढंच नाही, तिला टिकली बी हिरवी लावली होती. मी थोडा आगाऊ. मी म्हटलं तुझे मिस्टर कुठे आहेत?
आणि ते काय बसलेले. काय विचारलं महाराज? म्हटलं रे, मी एक विचार केला की त्याला बी हिरवा ऑइल पेंट मारला की काय. टिकली बी जशी जाई तसा कलर टिकलीचा बी कमाल करता मावल्या हो. नवऱ्याला बरं ऑइल पेंट मारत नाही त्याच कलरचा. राजा परीक्षित महाराजांना कळालं, महाराज 7 दिवसाच्या आत तुम्हाला जायचंय. राजा हादरला. मरण कुणाला आवडतं महाराज? मरहा बोलन साथी. राजाला धक्का बसला. मरण येणारे म्हणून साधू संतांचा आश्रय घेतला. अनेक साधू संत त्या ठिकाणी आले. व्यास, वशिष्ठ, अंगिरा, मार्कंडेय, चरण, स्वर्धन, भृगु, कश्यप, नारद, अनेक साधू संत त्या ठिकाणी आले. आणि एकच प्रश्न, काय महाराज? माझं मरण दुरुस्त करा. मरण दुरुस्त झालं पाहिजे, तेवढं मरण दुरुस्त करा. मरणही दुरुस्त करावं लागतं. हो. मरण भला विदेश का, जहा कोई ना अपना होय. पशु पक्षी भक्षण करे, कोटि यज्ञ का फल होय. महाराज डोंगरेजी महाराज, प्रातस्मरणीय डोंगरेजी महाराज, त्यांनी त्यांचा देह गंगेत सोडायला लावला होता. माझ्या देहाची विल्हेवाट करत असताना पुरू नका, जाळू नका. काय करा? गंगेत सोडा. इकडे आमच्या गावाकडे नंदुरबार जिल्हा, त्या ठिकाणी दगाजी बापू म्हणून होऊन गेले. दगाजी बापू प्रकाशाला गेलेत का तुम्ही? प्रकाशाला गेल्यानंतर तिथं वरती भजन चालतं सारखं. हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. भजन ऐकलं? तिथं तो फोटो आहे त्यांचाच, आणि ते भजन त्यांनीच चालू केलेले. सतत नर्मदा परिक्रमा करायची. त्यांचा आश्रम आहे गुजरातमध्ये. आशा, जगडिया, कोटेश्वर आश्रम आहेत त्यांचे. आणि त्या आश्रमावर सतत 24 तास रामधून चालते. त्या महात्म्यांनी देखील माझं शरीर जाळायचं नाही, पुरायचं नाही, मग नर्मदेत विसर्जित करायचं. का? नर्मदेतले जलचर प्राणी, मच्छी, मगर ते खातील. आणि ते खाल्ल्यानंतर काय होईल? हे शरीराचं दान केलं. माशांसाठी अन्नदान, शरीर. मगरासाठी हे शरीराचं अन्नदान केलं. पशु पक्षी भक्षण करे, कोटी यज्ञ का फल होय. कोटी यज्ञ करायचं पुण्य पदरात पडतं. जर जाडलं नाही, पुरलं नाही तर. दगाजी महाराज परीक्षित महाराज साधू संतांना विनंती करतायत, माझं मरण दुरुस्त व्हावं याच्यासाठी उपाय चालू आहे. ज्ञानाचं आदान प्रदान चालू होतं. आणि तेवढ्या त्या ठिकाणी एका महात्म्याचं आगमन झालं. हरि की कथा सुनाने वाले, प्रभु की कथा सुनाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. सुखदेव महामुनींचा आगमन झालं. शुकमुनी, महाराज माझं मरण दुरुस्त करा. साष्टांग लोटांगण घातली. श्री संतांची माथा चरणावळी. साष्टांग करी दंडवत.
नमस्कार केला, बसायला आसन दिलं, अत्यंत विनम्रतेनं प्रश्न केला, माझं मरण दुरुस्त होईल याच्यासाठी काहीतरी उपाय सांगा. राजा, काय पाहिजे तुला? जे पाहिजे ते मिळेल, फक्त इच्छा करा. राजा, माया पाहिजे तुला? माया 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 हाडामासाची नाही, माया पाहिजे. देवीची उपासना करा, माया मिळेल. शरीर चांगलं पाहिजे, गंधर्वाची उपासना करा, शरीर चांगलं मिळेल. समाजात मानमान्यता पाहिजे, शंकराची उपासना करा, मानमान्यता मिळेल. लग्न जमत नाही, उर्वशीची उपासना करा, लग्न जमेल. अन्न मिळत नाही, अन्नपूर्णाची उपासना करा, अन्न मिळेल. राज्य पाहिजे, मनु महाराजांची उपासना करा, राज्य मिळेल. एक म्हटलं, महाराज महाराज महाराज, मला सर्वच सर्व एकदाच पाहिजे. असं ना कर बाबा, नाही नाही असं ना. गोपाल कृष्ण भगवान की यादी दिली. काय पाहिजे? माया पाहिजे, शरीर पाहिजे, लग्न जमलं पाहिजे, अन्न पाहिजे, राज्य पाहिजे. काय पाहिजे? एक म्हटलं, महाराज महाराज, हे सर्वच सर्व मला एकदाच पाहिजे. भगवान कृष्णाची उपासना करा, सर्व मिळेल. माझा परमात्मा उदार, उदार तू हरी, ऐसी कीर्ती चराचरी. जया, जे पाहिजे ते आहे. भगवान परमात्मा एकटा होता. एकोहम बहुश्याम, रोम रोम लागे कोटी कोटी ब्रह्मांड. राजा, माझ्या भगवंताच्या एका एका रोमामध्ये कोटी कोटी ब्रह्मांड. जे कन्हैया बाबा सांगतात, देवा मी एकटा आहे, दुःख होऊ दे. एकट्याला कुठं करमत? बाबा कीर्तनात सांगतात, मी एकटा आहे, एकटाचा दुःख होऊ दे. म्हणजे काय? चतुर्भुज, दोनाचे चार, चाराचे 20, 20चे 25, वेळ मांडवावर जाऊ दे. आणि कोणीच म्हणत नाही की खाली भूकंप होऊ दे. वाढावे संतान, गुरी व्हावे धनधान्य. भगवंताच्या एका एका रोमामध्ये कोटी कोटी ब्रह्मांड. एक रोम म्हणजे आपल्या अंगावर एक केस, एका केसामध्ये किती ब्रह्मांड देवाच्या? कोटी कोटी. मग आता केस किती हो आपल्या अंगावर? आपल्या अंगावरची केस ज्ञानोबा राय सांगतात, जयाची केस आता अन्न गणविती, मोजता येत नाही. आणि कोणी मोजायचा प्रयत्न बी करू नये. सांगितलं गेलंय की एका माणसाच्या शरीरावर 3.5 करोड केस आहेत. किती? 3.5 करोड गुणिला 1 कोटी. घरी जाऊन हिशोब करा.
भगवंताच्या एका रोमामध्ये 1,000,000,000 ब्रह्मांड. जाऊ द्या महाराज, ब्रह्मांड ब्रह्मांड म्हणजे काय? कोंबडीचं का? ब्रह्मांड म्हणजे एक ब्रह्मांड म्हणजे 14 लोक. एक ब्रह्मांड म्हणजे 14 लोक. मुख्य 3 लोक, स्वर्ग, मृत्यू, पाताळ. आपण कोणत्या लोकात राहतो? मृत्यू लोकात. या मृत्यू लोकामध्ये 7 द्वीप सांगितलेले आहेत. या मृत्यू लोकामध्ये किती द्वीप? 7. आणि आपण ज्या द्वीप मध्ये राहतो ते द्वीप कोणतं आहे? जम्बू या दीपा माझी, एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. जम्बू नावाचं द्वीप, या जम्बू नावाच्या द्वीपामध्ये तुम्ही आपण राहतो. या जम्बू द्वीपामध्ये 9 देश आहेत. जम्बू द्वीपामध्ये किती देश? 9 देश. या 9 देशांमध्ये आपला देश कोणता? भारत. या भारत देशामध्ये काही राज्य आहेत. आपलं कोणतं राज्य? महाराष्ट्र. या महाराष्ट्रात काही जिल्हे आहेत. आपला जळगाव जिल्हा. या जळगाव जिल्ह्यात काही तालुके आहेत. आपला तालुका मुक्ताईनगर. या मुक्ताईनगर तालुक्यात काही गाव आहेत. आपलं गाव चांगदेव. या चांगदेव गावामध्ये पण काही गल्ल्या असतील, काही नगर असतील. आहे की नाही? आता आपण कोणत्या गल्लीत आहेत? खंडेराववाडी. या खंडेराववाडीत बी मंदिर आहे. एक खंडेराव मंदिर आणि दुसरं विठ्ठल मंदिर. या विठ्ठल मंदिरात देखील एक पटांगण आहे आणि त्या पटांगणात एक मंडप आहे. आणि त्या मंडप मध्ये तुम्ही आपण आहेत. याला ब्रह्मांड म्हणतात. महाराज, माझा परमात्मा कोणत्या दुर्बीनं पाहतोय काय माहिती आपल्याला, तरी आपल्यावर त्याचं लक्ष. काय तेने तुझी नाही केली चिंता, राहे त्यानंता आठवणी. भगवान परमात्मा सर्व ठिकाणी ओतपोत भरलेला आहे. राजा, माझ्या परमात्मा देण्याच्या बाबतीत उदारे काय पाहिजे? सुखदेव महामुनी राजा परीक्षितीला कथा सांगतायत. राजा, बाल बाल परमात्माचं चिंतन करत आहे, कृष्णाचं चिंतन करतायत. सुखमणीने डोळे बंद केले. राजा, माझा परमात्मा अत्यंत दिसायला सुंदर आहे. भगवंताचं सौग सौंदर्य अगणित आहे महाराज. पांडुरंग कांती, दिव्य तेज जळकती, रत्न केळ फाकती प्रभा. कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोकलिया. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून. भगवान परमात्मा दिसायला अत्यंत सुंदर आहे. भगवंत अत्यंत सुंदर आहे. महाराज, जर तुमचा परमात्मा दिसायला सुंदर आहे, नेमका तो कोणत्या ब्युटी पार्लर मध्ये जातो? त्याला एवढं सौंदर्य प्राप्त झालं, त्याला ब्युटी पार्लरची गरज आहे का देवाला? 5 रुपयाचा टूप, 5 रुपयाचं पावडर
त्याला गरज याची गरज आपल्याला आहे. आपल्याला गरज आहे. एखादी स्त्री, एखादा पुरुष दिसायला अत्यंत सुंदर असतील, महाराज ते दाड्या करून पावडर लावून भारी भरत असतील, माझा परमात्मा स्वयंभू आहे. हरे नाम तुम्हारा तारनहारा, हरे नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है, तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. अरे भव से पार उतरना है तो, भव से पार उतरना है तो, बस तेरा ही सहारा है. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. भगवंताच्या सौंदर्याची बरोबरी कोणी करू शकत नाही. माझा परमात्मा अत्यंत सुंदर आहे. सौंदर्य पाहायचं, एखाद्या नदीचा संगम पहा. एखाद्या नदीचा संगम, जिथे धरण नाही ते बरं. नाही तर तुम्ही म्हणणार महाराज आम्ही दर पौर्णिमा अमावस्याला जातो पाहायला, पर्व काढायला की स्नानाला. नद्यांचा संगम पाहायचा, जा हिमालयात, बद्री केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री. 19 सप्टेंबरला जातोय आम्ही, कुणाला यायचं सुद्धा चला. इथून पुढे 15 दिवसानं तिकीट काढायचे. बद्री केदारनाथ, हिमदर्शन नाही तिथं जाणं शक्य, श्रावण महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वरला जा, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करा, तिथं तुम्हाला भगवंताचं सौंदर्य पाहायला मिळेल. हे विश्व निर्माण भगवंतानं इतकं सुंदर केलंय, मग तो बनवणारा कसा असेल. सुखदेव महामुनी राजा परीक्षितीला कथा सांगतायत, राजा माझा परमात्मा अत्यंत सुंदर आहे. महाराज सुंदर विषय आलेला आहे. सांगितलं जातं की जगद्गुरु वल्लभाचार्य यांच्याकडे एक मुलगा होता, त्यांचं नाव विठ्ठलनाथ गोस्वामी. सुरदास होते, डोळ्यांनी आंधळे, पण म्हणतात वृंदावनात गेले की बालकृष्णाची मूर्ती त्यांनी दर्शनाला गेले की बालकृष्णाला जो काही शृंगार केलेला आहे, जो काही शृंगार केलेला आहे ते बरोबर सांगायचे. लोक विचार करतात कस काय करत यांना. हो हो हो, भगवंताचं सौंदर्य म्हणजे जो पद्धतीनं शृंगार केला असेल त्या पद्धतीनं पद रचायचा, अर्थात कविता तयार करायची हिंदीमध्ये. लोक त्यांचं भजन ऐकायला गर्दी करायची. एकदा झालं, दोनदा झालं, नेहमी 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 नेहमी. कस काय करतो, काहीतरी खोट दिसते याच्या डोळ्यामध्ये. डोळ्यांमध्ये काय असेल, खोट. डोळे चेक केले, आंधळा, जन्मता आंधळा. यांनी दररोज बदलून बदलून शृंगार करायचा आणि त्यांनी तिथं यायचं, भगवंतासमोर बसायचं आणि भगवंताचं नखशिकांत जो काही शृंगार केलेला आहे त्याची काय करायचे, पद रचायचे, कविता तयार करायची. एके दिवशी काय केलं, पुजाऱ्यांनी देवाला कपडेच घातले नाही.
सूरदास महाराज करा कविता तयार. ते काहीच बोलेना. बाबा कविता तयार करा ना, आता पद तयार करा. त्या सूरदास महाराजीनं सांगितलं, पंडितजी अरे आज हमारा हरी तो बस नंगाई खडा है. कारण त्याला मूर्तीला शिंगार म्हणजे कपडे सुद्धा घातलेले नाही. त्या सूरदासांनी सांगून टाकलं, आज तो भगवान नंगे खडे नंगे. भगवंताचं सौंदर्य महाराज अत्यंत सुंदर. माझा परमात्मा सुखदेव महामुनी राजा परीक्षितला कथा सांगतायत. राजा विदुरजींचे 3 प्रश्न आहेत मैत्री मुनींना. पहिला प्रश्न, परमात्मा जगाची निर्मिती का करतो? 1. दुसरा प्रश्न, निर्माण केलेल्या जगाला दुःख का देतो? 2. आणि भगवान परमात्मा अवताराला का येतात? 3. भगवान परमात्मा जगाची निर्मिती का करतो? माझा परमात्मा एकटा होता, एकट्याला करमलं नाही म्हणून विश्व निर्माण केलं. केली 14 भुवने, चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5ही महाभूते भौतिकी भिन्न भिन्न हे विश्व भगवंतानं निर्माण केलं. करे का ना निर्माण? निर्माण केलेल्या जगाला भगवान परमात्मा दुःख का देतो? तुम्हा आपल्याला जन्माला पाठवलं ना? म्हणे हो पाठवलं. मग तुम्हा आपल्याला जन्माला पाठवलं, मग चिकनगुन्या पाठवायची काय गरज होती? स्वाईन फ्लू पाठवायची काय गरज होती? करोना पाठवायची गरज काय? जग निर्माण केलं, या जगाला दुःख का देतात? महाराज माझा परम तुकोबराय सांगतात, अरे बाबांनो भगवान परमात्मा दुःख देत नाही. मग तुका म्हणे आलो शोषित संकटे, ते मी माझे ओखटे आहे देवा. आपलं कर्म आपल्यालाच भोगावं लागतं. कर्म कधी चुकत नाही. कर्मे राम वनवासा गेला, वियोग घडला सीता देवी. कर्मे रावण क्षय पावला. कर्म कधी चुकत नाही. भगवान परमात्मा अवताराला काय येतात? गीता सांगते महाराज, हरी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, जब जब होई धर्म की हानि, बाडई असुर अदम अभिमानी, तब तब प्रभु धरी विविध शरीरा. त्या वेळेला भगवान परमात्मा वेगवेगळा अवतार धारण करतो. राजा कश्यप नावाचे ऋषी होते. त्यांना एकूण 13 पत्न्या होत्या. 13 दिती, अदिती, धनु, काष्टा, सुरसा, इला, बिनंती, एकूण 13 पत्न्या. त्रिकाल संध्या करणारा महात्मा कश्यप महामुनी संध्याकाळी स्नान केलं, ओल्या कपड्याने आश्रमावर आले, फुलं तोडत होते. अदितीनं मात्र सुंदर शृंगार केला आणि शृंगार केल्यानंतर अदितीनं आपल्या पतिदेवांना पाहिलं. अंतःकरणामध्ये विकार उत्पन्न झाला.
म्हणून आपली इच्छा आपल्या पतीजवळ व्यक्त केली. महात्म्यांनी सांगितलं, देवी ही वेळ योग्य नाही. प्रत्येक कार्य करण्यासाठी वेळ ही नेमून दिलेली, त्या वेळेला ते कार्य शोभून दिसत असतं. भलत्या वेळेला भलत चालत नाही. ही संध्याकाळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला बऱ्याच गोष्टी वर्ज्य सांगितलेल्या आहेत. संध्याकाळला झोप नको, घराचा दरवाजा बंद नको, संध्याकाळच्या वेळेला विद्यार्थ्यांना अभ्यास नको, संध्याकाळच्या वेळेला घराला रंगीत संगीत गाणे नको, संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये कलह नको, संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये झाडू मारता येत नाही. बऱ्याच गोष्टी काय वर्ज्य. आता संध्याकाळ म्हणजे नेमकी तुम्ही कोणती धर्म? संध्याकाळी जेवण नको, झोप नको. झोप नाही मला, जेवण नाही. संध्याकाळ म्हणजे कोणती? ज्या वेळेला सूर्य अस्ताला जातोय, म्हणजे आता तांबडा गोळा झालेला आहे आणि त्याची एक एक कडा कमी व्हायला लागली. जिथून कडा कमी व्हायला सुरुवात झाली आणि पूर्ण कडा कमी झाली म्हणजे अस्ताला गेला, तेवढ्या वेळेला काय म्हटलेले? संध्याकाळ. त्या वेळेला पती पत्नीचा संबंध नाही, त्यावेळेला झोप नाही, त्यावेळेला जेवण नाही, त्यावेळेला अभ्यास नाही, त्यावेळेला रंगीत संगीत गाले नाही, आणि त्यावेळेला घरामध्ये पती पत्नीची मारामारी. समजा भांडण होते, जर सूर्य अस्ताला गेला थांबून जायचं, अस्तालाच होतं, आणि सूर्य अस्ताला गेला की मग ती वेळ फक्त नामस्मरण करायची. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बऱ्याच गोष्टीवर जे केलेलं आहे. संध्याकाळच्या वेळेला घराचा दरवाजा बंद नको. आपल्या घरात संध्याकाळी कोण येते? लक्ष्मी. मग तिच्या स्वागतासाठी गच्चाळ वातावरण नसावं, स्वच्छता. संध्याकाळ व्हायच्या अगोदरच झाडू मारून सडा, समोरजण रांगोळी, अगरबत्ती, तुळशीला दिवा वगैरे पवित्र वातावरण निर्माण करायचं. तेव्हा लक्ष्मी आपल्या घरामध्ये काय करते? प्रवेश करते. नाही काही काहींच्या घरी गेलं की कधी बी जेव्हा जाणार तेव्हा ती डुकरीनं जमलेली राहते, इथून तिथून पसार. कशी लक्ष्मी तांबे. आणि काही काहींचं घर नेमकं तो ड्यूटी. आता खेड्यागावामध्ये व्यवस्थित आहे, सिटीमध्ये जातो मी, तो नेमका ड्युटीवरून घरी आला की फुल तयारी. ती म्हणते चहा करू का बाहेरच घेणार, इथून तयारी. म्हणजे चहा देखील करायची इच्छा नाही, तो म्हणतो घेऊ बाहेरच. बाहेर जातात, घराला कुलूप लावतात. संध्याकाळी लक्ष्मी येते, बिचारी दाराहून परत जाते. आणि मग हा काय करतो? काही नाही, आयुष्यभर पुण्या मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचे आणि हप्ते भरून भरून बेजार व्हायचं. जिथल्या तिथेच गाड, करकत नाही पुढे. आणि मग समुद्राच्या काठाला गेले की मावळता सूर्य पाहतात. नियम असा आहे की सूर्य जरी पाहायचा असेल तर उगवता पहा, उगवता, मावळता नाही. पूर्वी पुरुष वर्ग मोठ्या पहाटे रानात निघून जायचे. महिला मोठ्या पहाटे उठून
गावाच्या बाहेरून पाणी शेण माती आणून घराची सार पतार केली जायची. गावाच्या बाहेरून पाणी, हंडावर हंडा, हंडावर हंडावरती कळशी, डोक्यावर कमरेवर हंडा, त्याच्यावर कळशी, हातात मोठी लोखंडी बादली. पूर्वी जुन्या बादल्या मला, त्या बादलीच वजन 5 किलो. बादलीचं वजन, जुन्या लोखंडी बादल्या असायच्या मोठमोठ्या. आणि जो बाई चालायची गीतांजली एक्सप्रेस साठी, खान 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 खान. आता एवढी पूर्वीचं राहिलंच नाही. पूर्वीचं खाणं तसं, काम करणं तसं, मोठ्या पाठी उठायच्या, शेण वगैरे माती सारून सरून स्वयंपाक करून तयार राहायच्या. स्वयंपाक करून सूर्य उदित व्हायच्या आत धुणं पाणी स्वयंपाक तयार करून डबे बांधून तयार राहायचे. सूर्य उदित झाला म्हणजे रस्ता दिसेल, रानात जाता येईल म्हणून पूर्वीच्या बाया वाट पाहायच्या. सूर्य कधी उगवेल, सूर्य कधी उगवेल, सूर्य कधी उगवेल. आता सूर्याला वाट पाहावी लागते, हे कधी उठतील, हे कधी उठतील. का उठतच नाही काय. कसरत व्हायची माझ्या माय माऊलींची, माणसाने कसरत व्हायची. 8 दिवसातून एकदा मसाल्याची भाजी करायची असली की माझी माय स्वयंपाकाला भाकरी करायला बसली की खोबराचा तुकडा घ्यायची, 2-3 कांदे घ्यायचे, चुलीत फेकून द्यायची आणि मग भाकरी होईपर्यंत कांदा भाजायचा, खोबरं भाजलं जायचं. गरम असलेला तवा, त्याच्यावर थोडं तेल टाकलं, हिरवी आपल्या लाल मिरची कोरडी, मिरची, धने, खसखस, थोड्याशा तिया, मसाला भाजून घ्यायचा. आणि मग भला मोठा दगड आणि 25-30 किलोचा वरवंडा. केवढी कसरत व्हायची, केवढा व्यायाम. आता मिक्सर मध्ये टाकलं झाला मसाला तयार. आता कसरत राहिली नाही म्हणून सकाळी सकाळी रस्त्यानं पाहू महाराज मग अख्खा रामदेव बाबा रस्त्यावर उतरलेला असतो. कसरत बऱ्याच गोष्टी वर्ज्य केलेल्या आहेत. कश्यप महामुनी म्हणतात, हे अदिती, हे देवी, ही वेळ योग्य नाही. अदितीनं ऐकलं नाही. कश्यप मुनींचा नाविलाज झाला. शेवटी कश्यप ऋषींनी सांगून टाकलं, अदिती, तुझ्या पोटी 2 राक्षस जन्माला येतील. 2 राक्षस. भलत्या वेळेला काम सुखाची अपेक्षा केली म्हणून राक्षस जन्माला येतात. माय बाप वेळ न साधिती. आई वडिलांनी वेळ पाहिली नाही की विचित्र प्रजा जन्माला येते. ती जगालाही त्रासदायक ठरते आणि स्वतःचा कुळाचाही ती नायनाट करत असते. सावध. 2 राक्षस कोण? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. भरपूर तप केलं. तपाच्या अंती दोघांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. हिरण्यकश्यपूनं, वरंबुरी भक्ता, मोही अमर कर दो भगवान, मला अमरपद द्या, अमरपद. ब्रह्मदेव म्हणतो, आले मी मरणार आहे रे. जर मी स्वतः मरणार आहे, मी तुम्हाला अमरपद नाही देऊ शकत. दुसरं काही नाही, अमरपद पाहिजे. अरे बाबा, जिथं जे मिळतं ते मागा.
मला मरावं लागेल. करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. येथ नाही गुरु आले अवतार, येरते पामर जीव किती. जो जन्माला येतो त्याला मरावंच लागत, मग कोणी असो. जो जन्माला येतो त्याला मरावंच लागत. आपण काल हा विषय घेतला, ज्यांना आता वैकुंठवासी म्हणावं लागतं सुदामाबाच्या बाबतीत आपण काल बराच विषय घेतला. कोण असा एखादा कुणाला वाटलं महाराज मरण कधी कुणाला चुकत नाही. हिरण्यकश्यपूने सांगितलं मला मरण नको, मरावं लागेल, दुसरं काही माग, दुसरं मागू माग. मला रात्री मरण नको, तथास्तु. दिवसा नको, तथास्तु. खाली नको, वरती नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, दानवाकडून नको, मानवाकडून नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको. ब्रह्मदेव फक्त तथास्तु 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 म्हणत गेला. हिरण्यकश्यपा तो कितीही पळवाटा काढ, त्याच्यातून माझा परमात्मा रस्ता काढेल आणि तुला ठार करेल. हिरण्यकश्यप दोघांना वरदान दिले. भगवान परमात्म्यानं वराह अवतार धारण केलेला आहे. बोली वराह भगवान की. समुद्रात पाण्यात बुडालेल्या पृथ्वीला वरती आणण्यासाठी भगवंतानं वराह अवतार धारण केला. नारद बाबा रस्त्यानं जात होते आणि नारदांचं भजन चालू होतं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नका त्रास, कशाला विनका. भांडण करायला लावा त्यांना. श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओ बाबा बंद करा, बंद करा, बंद करा. हिरण्याक्ष रस्त्यात भेटलं नारदांना. काय नारायण नारायण भजन बंद करा, ते बंद करा. म्हणजे मग काय करू? हिरण्याक्षानं सांगितलं माझ्या हाताला खाज आलेली खाज. म्हणजे मग तुमची विना बाजूला ठेवा, ते भजन बंद करा आणि माझ्यासोबत कुस्ती खेळा. नारद बाबाने सांगितलं बाबा मला मारामारी नाही करता येत. मग काय येते तुम्हाला? नारद म्हणतात मला मारामारी लावता येते, पण मारामारी करता येते. लावता येते, मारामारी मारामारी नाही जमत. माझ्या हाताला खाज सुटलेली आहे, आता मी जर मारामारी केली नाही तर मला करमणार नाही, म्हणून विना बाजूला ठेवा आणि तुम्ही कुस्ती. नाही जमत, मला मारामारी जमत नाही हे त्रिकाला बाधित सत्य, आणि मला मारामारी चांगली लावता येते हे देखील तितकंच खरं आहे. मला मारामारी दुसऱ्याचं नाव सांगितलं तर चालेल, कोणी पाहिजे, फक्त काय पाहिजे तो माझ्यासारखा बलवान पाहिजे. नारद म्हणते तुझी अशी खाज मिटवेल ना, परत खाज होणार नाही तुला. कुठे? समुद्रातून वरती येतोय, तुम्ही त्याच्यासोबत काय करा? मारामारी करा. आता मला सांगा, मारामारी डायरेक्ट करता येते काय बघा?
नाही ना, ती नाही म्हणते, नाही करतात डायरेक्ट. मग त्याच्यासाठी काय लागतं, काहीतरी निमित्त पाहिजे. आता मारामारी कशी करायची, तुम्हाला देऊ का एक दोन फॉर्म्युला, फक्त माझ्यावर नका प्रयोग करू. ज्याच्याशी आपलं कधीच जमत नाही, ज्याच्याशी आपलं कधीच जमत नाही, नेहमी 36चा आकडा, 36, हो, एकमेकाकडे पाहत नाही. 3 उत्तरेला आणि 6 दक्षिणेला. एक म्हटलं महाराज आमच्याकडचं 36 एकमेकाकडे पाहतो, नाही रे मग तो 63 एकमेकाकडे पाहणारा. कधीच त्यांचं आपलं जमत नाही. तो समोरून येतोय, आपण इकडनं जातोय, आणि त्यांची तुमची एक नजर झाली, फक्त एवढंच करा, मला पाहून थुकले, मला पाहून भांडण करायला काय. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला कमी वाटत असेल, दुसरा सांगतो. फक्त एक काम करा, पहाटे लवकर उठा, आपलं राहू द्या, आणि शेजारचं अंगण झाडून कचरा घरात घेऊन जा. हा, आणि नेमकी अमावस्या पाहिजे. राम 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 राम. तसं करू नका बरं. तुम्हाला करायचं असं तर माझं नाव नका सांगू, करा. काहीतरी निमित्त महाराज, भांडणाला काहीतरी, काय निमित्त, काही नाही, फक्त त्याचा रस्ता अडवा. पाण्यातून जो बाहेर येतोय पृथ्वी घेऊन, त्याचा काय करायचा, रस्ता अडवायचा. हिरण्याक्ष गेला, भगवंताचा रस्ता अडवला. देवाला वाटलं काय नादी, याच्या नादी लागायचं, माझ्या भगवंत दुसऱ्या रस्त्याने जायला लागले. पुन्हा तिकडे परमात्मा इकडे आले, पुन्हा इकडे, इकडे तिकडे 2-3 चक्र मारल्या. राग आला हिरण्याक्षाला. हिरण्याक्षानं देवाला सांगितला, ए जानवर कहा जा रहा है. काय म्हटलं, जानवर. भगवान म्हणतात, कारण मी आज 4 पायावर आहे म्हणून मला जानवर म्हणतो. माझ्या देवानं तितकाच तोला मोलाचा शब्द त्याच्यासाठी वापरला. ए ग्राम सिंह, मेरा रास्ता क्यों रोक रहा है. काय म्हटलं, ग्राम सिंह. ग्राम सिंह कुणाला म्हणतात, हा, तुमच्या गावामध्ये आहे का ग्राम सिंह, आहे का तुमच्या का चांगदेमध्ये ग्राम सिंह आहे का. हो सारिका मॅडम, नाही ग्राम सिंह. ग्राम कुत्र्या, माझा रस्ता कशाला अडवतो रे. ग्राम सिंह म्हणजे काय, पुत्र. आता पुत्र म्हटल्यावर गप्प बसेल का. भगवंताच्या अंगावर चालून आला. माझ्या परमात्म्यानं एका दणक्यात धाम परमम हिरण्याक्षाला ठार केलं. पाण्यातून ती पृथ्वी आणली होती, त्या पृथ्वीची स्थापना केली. ब्रह्मदेवाकरवी पृथ्वीची स्थापना केली. 4 प्रकारची सृष्टी ब्रह्मदेवानं निर्माण केली. अंडज, उद्भिज, जरायुज आणि स्वेदज. जे अंड्यातून जन्माला येते त्यांना काय म्हटलेले, अंडज. उद्भिज, बी लावल्यानंतर ज्यांची उत्पत्ती होते ते उद्भिज म्हणजे झाड. पुन्हा जरायुज, जरायुज म्हणजे तुमची आमची उत्पत्ती. आणि स्वेदज, स्वेदज म्हणजे घामापासून जन्माला येणारे स्वेदज.
घामापासून काय जन्माला येतं? आता मी काही बॉब कट केलेला आहे, माझे केस मोठे म्हणून इतकं काढावं लागलं. स्वेदच काय म्हणता तुम्ही, जीवा का हुआ, जन्माला येणारे ढेकणं हुआ. 4 प्रकारची सृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवानं आपल्या बाहुबलातून, उजव्या बाहुबलातून मनु महाराज जन्माला आले. डाव्या बाहुबलातून शत्रुपा राणी जन्माला आली. मनु और शत्रुपा राणी जिनके भय सृष्टी अनुपा. मानव जातीचे निर्माते कोण? मनु महाराज आणि शत्रुपा राणी. तुमच्या आमच्या मानव जातीचे पूर्वज जर कोणी असतील तर ते मनु महाराज आहेत. त्यानंतर झालं सर्वांचे मेन माणूस कोण? मनु महाराज. हे नंतर झालं. भगवंतानं 4 वर्ण निर्माण केले. कोणते वर्ण? 4. तुला वर्ण माहिती? वर्ण माहिती? वर्ण किती प्रकारचे असतात बेटा वर्ण? तुला वर्ण माहिती? वर्ण किती प्रकारचे वर्ण? वर्ण खातो ना, मग किती प्रकारचे असतात? एकच. कोणतं? आणि ते साधं झालं ना. एक साधं वरण, दुसरं फोडणीचं वरण, तिसरं आंधळ वरण आणि चौथं डोळस वरण. आंधळ वरण त्याला म्हणतात भातावर टाकलं की गप्प बसतो, हालतच नाही, ते इकडे बी नाही तिकडे बी नाही. ते कोणतं? आंधळ. आणि डोळस जर या पानावर टाकलं तर त्या पानात पाहायला जातं, तिथे काय वाढलेलं. असो 4 प्रकारचे वर्ण भगवान परमात्मा निर्माण करतात. चातुर्वर्णमया सृष्टम गुणकर्म विभागशः. 4 प्रकारची, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र. तदनंतर वाटणी, विभागणी केली प्रत्येकाची. मग जाती पडल्या, मग पोट जाती पडल्या, आणि मग सुरू झालं ते आमचेच आहेत पण त्यांचं आमचं जमत. फक्त त्यांचा आमचा रोटी व्यवहार आहे, बेटी व्यवहार नाही. आता रोटी व्यवहार नाही झाला तरी चालेल, फक्त बेटी द्या. आता रोटी बाजूला ठेवली, आता फक्त काय पाहिलं जातं? 4 प्रकारची सृष्टी निर्माण केली. मनु और शत्रुपा जिनके भय सृष्टी अनुपा. मनु महाराज आणि शत्रुपा राणी यांना 3 मुली झाल्या आणि 2 मुलं झालेत. आहुती, देहुती आणि प्रसूती. आहुती रुचिनामक प्रजापतींना देण्यात आली. प्रसूती दक्ष प्रजापतींना देण्यात आली. आणि देहुती कर्दम महात्म्यांना देत आहेत. नाव त्यांचं कर अधिक दम इति कर्दम. जे इंद्रियांचं दमन करतात त्यांना कर्दम असे म्हणतात.
कर्दम महात्म्यांच्या बाबतीत विषय आलेला आहे. शत्रुपराणी, देहूती माता आणि मनु महाराज कर्दम महामुनींच्या आश्रमावर येत आहेत. कर्दम महामुनींच्या आश्रमावर येत असताना पाहिलं कर्दम महामुनींनी 3 आसनं टाकले बसायला. मनु महाराज, शत्रुपराणी आणि देहूत 3 आसनं टाकले. लक्षात आलं की मनु महाराज माझ्यासाठी मुलगी आणतायत, तिच्यासोबत लग्न करायला सांगतायत, पण जिच्या सोबत लग्न करायचं एकदा तिची परीक्षा घेतली पाहिजे. आणि परीक्षा न घेता जर लग्न केलं, विचारपूस न करता लग्न केलं तर फजिती होण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच बिचारांचा संसार मोडणीवर आलेला आहे. का? धोतरच नेसतो, मला आवडतच नाही, गरिबी थांबत नाही. बऱ्याच बिचाऱ्यांचा संसारची दशा निर्माण झालेली सध्या. म्हणून विचारलं पाहिजे, परीक्षा घेतली पाहिजे. मी आसन टाकलेले, माझ्या आसनावर जर का देवती बसून गेली, लग्न करण्यासाठी योग्य नाही. आणि जर लग्न करून घेतलं मग पुढे चालून फजिती होईल. आतापासूनच जर माझ्याकडून सेवा घेते, लग्न झाल्यावर काय करेल काय माहिती. लग्न झाले की एका दिवशी म्हणेल, मुद्दाम मी म्हणू शकेल, का हो काय माझं नुसतं डोकं कट 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 करतं, नुसताच त्रास होते, नुसतं असं फुटायलाच करतं डोकं, रात्रीपासून त्रास होतोय. काल अजिबात इच्छा नव्हती जेवण करायची, अजिबात इच्छा नव्हती, तरी कशी तरी एवढी खिचडी खाल्ली. राम 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 राम. तब्येत बरी नाही, डोकं कटकट करते, तरी एवढी खाते. जेव्हा चांगली नुसतं डोकं कटकट करते, रात्रीपासून झोप नाही, म्हणून ते भांडे बेसिन मध्ये तसेच पडलेले. मी काय म्हणते, काय आज आमचा मुक्ताई नगरला बचत गटचा कार्यक्रम आहे, जरा मला जायची काही म्हणले, मग तेवढे भांडे, मग जा मी मस्त. हो ना, काय करावं, काहीच करायची इच्छा नाही. पोरगा पण जाणार आहे, त्याच्या मित्राचा बर्थडे. मी काय म्हणते, काय तुमचं जेवणाचं टेन्शन आहे नुसतं. मी काय म्हणते, काय तुम्हाला कुकर लावता येतो ना, मग 3च शिट्ट्यात खिचडी तयार. तुझा येते बर का? हो, करून घे जा. आणि भांडे पेशीत म्हणजे नका ठेवत जा, तुमचे भांडे. एक गोष्ट सांगायची विसरली, आता काय झालं नाही, काय बरंच वाटत नव्हतं म्हणून नुसते कपडे निरमा पावडर मध्ये भिजत घाल, करून घे. दाट शक्यता आहे, म्हणून काय घ्यायची, परीक्षा घ्यायची. मनु महाराज आले, आपल्या आसनावर बसले. शत्रुपराणी आली, आपल्या आसनावर बसली. ती देहूती महाराज. माझ्या देहूती मातेनं पाहिलं, आसन माझ्यासाठीच टाकलेले, पण आज जर मी आसनावर बसून गेली, यांचा गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे. त्यांना वाटेल अजून झालं बी नाही, तेवढ्यापासून काय करते, माझ्याकडून सेवा करून घेते. महाराज जर नाही बसली तर त्यांचा अपमान होईल, आणि जर बसली तर गैरसमज होईल.
गैरसमजही होऊ देत नाही आणि अपमान देखील होऊ देत नाही. आपला उजवा हात त्या आसनावर ठेवला आणि आसनाच्या बाजूला बसली. जणू काही मनोमन वायरलेस झाली. मनोमन फोन करून दिला की महाराज, मला तुमची अर्धांगिनी व्हायचे, मला तुमची धर्मपत्नी व्हायचे, मला तुमची सेवा करायची, तुम्ही माझी सेवा करायची नाही. तुम्ही टाकलेला आसनाचा मी स्वीकार करते, पण बसू शकत नाही, क्षमा असावी. कर्दम महामुनीने ते चित्र पाहिलं, अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं आणि सांगून टाकलं, आय एम रेडी, मी लग्न करायला तयार आहे. देहुती माता, कर्दम महामुनी, दोघांचा मोठ्या थाटात लग्न सोहळा झाला, मंगलाष्टक झाली आणि सप्तपदीचा कार्यक्रम चालू होता. सप्तपदीचा 5 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि 6व्या प्रदक्षिणाला नवरदेवनं जागेवर ब्रेक मारला. चालेत ना पुढे. काय झालं बाबा? नवरदेव रुसला. आता काय मागतो काय माहिती. आताचा नवरदेव, पूर्वीचा नवरदेव काय मागायचा? घड्याळ आणि सायकल. जुने काय मागायचे? 45 वर्षापूर्वी काय मागितलं होतं? तेव्हा घड्याळ आणि सायकल. आता फ्लॅट. आता काहीच नाही महाराज. आता हुंडा नको मामा, फक्त पूर्वी द्या. आता काहीच नको. काय पाहिजे बाबा? माझी एक अट आहे. काय अट? कर्दम महामुनीने सांगितलं, लग्न झाल्यानंतर फक्त एक मुलगा होईपर्यंत संसार करणार. एक मुलगा झाला की पुन्हा संसाराचा काय करेल? त्याग करेल. मायबापाला रडू आलं पोरीच्या. देहुती मातेनं सांगितलं, आई बाबा त्यांना म्हणावं फक्त लक्षात ठेवा, एक मुलगा होईपर्यंत कुठं जाता येणार नाही. होकार झालं, बोलणं झालं, प्रदक्षिणा झाल्या आणि मग आता देहुती मातेची विदाई झाली. आईनं आपल्या मुलीला संस्कार दिलेत. हे बेटा, काळजी घे. सासरी गेल्यानंतर काय करायचं? रामायणामध्ये सुनैना माता आपल्या मुलीला सीतेला शिकवून देते. काय करायचं आहे? हरी सास ससुर गुरु सेवा करेऊ. सास ससुर गुरु सेवा करेऊ. पति रुख लागी आयसु अनेसरेऊ. पति रुख लागी आयसु अनेसरेऊ. सास ससुर गुरु सेवा करेऊ. सास ससुर गुरु सेवा. बेटा, ससुराल जाने के बाद क्या करना? बोले क्या करना माँ? सासरी गेल्या गेल्या एक काम करायचं. काय करायचं? सासरी गेल्या गेल्या नवऱ्याचे कान भरायचे. वेगळे निघा, संसार बघा, नाहीतर गुजरातला, सुरतला, पुण्याला चला. कान भरायचे. सास ससुर गुरु सेवा करू. सासू सासऱ्यांची सेवा करायची, गुरुजनांची सेवा करायची. पती आपले परमेश्वर आहेत एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आईनं शिकवण दिली. कर्दम महामुनी जंगलात राहणारे,
बंगला नाही त्यांच्याकडे, बंगला नाही. आपली झोपडी दाखवली, झोपडी. काय काय होतं झोपडीमध्ये? हे देवी, हा बैठक रूम, हा किचन रूम, हा बेडरूम, इकडे स्टोर रूम आणि इकडे संडास बाथरूम. बंगल्यामध्ये, झोपडीमध्ये, झोपडीमध्ये असं होतं का? ते तर आपल्या बंगल्यात आहे, झोपडीत काही नाही. तिथं गेले झोपडीमध्ये, तिथं उंदर उड्या मारत होती. उंदर पाहिलं. प्रभू, यांना काय म्हणतात? यांना उंदर म्हणतात. उंदर हे कुठे राहतात? इथेच राहतात. वरती पाहिलं तर चिमण्यांचे घरटे, पक्षी. प्रभू, यांना काय? यांना पक्षी म्हणतात देवी. हे कुठे राहतात? हे पण इथेच राहतात. हे इथे राहतात, हे उंदर इथे राहतात, तुम्ही कुठे राहता? झोपडीच्या बाहेर 1.5 बाय 1.5 असं, मी तिथे राहतो. मग म्हणे, का हो? काय? मी जरा आपल्या बंगल्याची स्वच्छता करू, साफसफाई करू. ठीक आहे. मग तुम्ही बंगल्याची साफसफाई करता तोपर्यंत मी थोडस भजन करू. देवहूती मातेनं होकार देऊन टाकला. देवहूती मातेला वाटलं यांचं भजन म्हणजे हरिपाठ असेल आपला 27 अभंगाचा. बाबा भजन करायला बसले. कर्दम ऋषी 40 वर्षाची समाधी लागली. 40 वर्षाची. राम 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 राम. कधी लागली? लग्न झाल्यावर. नवीन नवीन नवरीला घरी आणलं, तिच्यासोबत 2 प्रेमाचे शब्दही बोलणं झालं नाही आणि त्यांनी काय केलं? 40 वर्षाची समाधी. कधीची गोष्ट सांगतोय मी, आत्ताची नाही बरं. आता फक्त साखरपुडा होतो, साखरपुडा. आणि साखरपुडा झाल्याबरोबर साखरपुड्यामध्ये गिफ्ट दिलं जातो. काय? साखरपुडा काय? कुठे पोहोचले? येडी हळद. तो अजून हरताळ्या फाटावर आहे, त्याला घरी पोहोचू दे. महाराज 40 वर्षाची समाधी लागली. देवहूती मातेनं सेवा केली, आपल्या पतिदेवाची सेवा केली. 40 वर्षानंतर समाधीतून बाहेर आलं. पाहिलं जिच्या सोबत लग्न झालं होतं तिलाच विसरले. कोण आपण? असं काय करता महाराज? मी शत्रुपराणी मनु महाराज यांची कन्या. आपलं लग्न झालं होतं, तुम्ही शब्द दिला होता 1 मुलगा होईपर्यंत संसार करणार. तुम्ही तर आल्या समाधीला बसले. देवी, मला आठवण करून द्यायला पाहिजे होती. नाही महाराज, मी तुमची धर्मपत्नी, मी कामपत्नी नाही. कामपत्नी नाही. कर्दम महामुनी महाराज 40 वर्षाची समाधी. हो, सांगून गेलो मी सुरुवातीला. कर अधिक दम इति कर्दम. डसा डसा रडायला लागले. डोळ्यातून गडगड 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 अश्रू पडतायत. एक मोठं सरोवर तयार झालं, पाण्याचं मोठं सरोवर तयार झालं. देवी देवी, काळजी करू नको, 1 मुलगा होईल. आता कसला मुलगा? मी म्हातारे झाले, तुम्ही म्हातारे झाले, आता कसला मुलगा? देवी, या सरोवरामध्ये डुबकी मारा बरं. देवहूती मातेनं त्या
अश्रूंच्या पाण्यानं जे सरोवर तयार झालं होतं त्याच्यामध्ये डुबकी मारली तर देवहूती मातेला 16-17 वर्षाचं तारुण्य प्राप्त झालं. कर्दम महामुनी म्हणतात, देवी आता तर होईल ना मुलगा, कृपा करा, तुम्ही पण डुबकी मारा लवकर. कर्दम महामुनीने डुबकी मारली, त्यांनाही तारुण्य प्राप्त झालं. इथं जेवढे बी बसलेले रिटायर झालेले सर्वांना विनंती, कोणीच मला सरोवराचा पत्ता विचारायला येऊ नका. एक मुलगा होईल याची अपेक्षा केली होती, एक मुलगा. भगवंतानं असं चक्कर फिरवलं, देवहूती मातेला 9 मुली झाल्या, 9. बरं झालं तेव्हा सोनोग्राफी नावाचं मशीन नव्हतं. 9 मुली. देवी आता तरी मुलगा जन्माला घाला, मी मुलगा जन्माला घालील, पण माझी एक अट आहे. काय अट? या 9 पोरींचा लग्नाचा बंदोबस्त करा. मी कुठे कर्ज काढत फिरू? पोरींचं लग्न कला मरीच ऋषीला दिली, अनसूया अत्रि महामुनींना देऊन टाकली, अरुंधती वशिष्ठ ऋषींना देऊन टाकली, 9 ऋषींना 9 मुली देऊन टाकल्या. 10व्यांदा देवहूती माता प्रस्तुत झाली. बाळ जन्माला आलं, रडायला लागलं. विचारणा केली, काय झालं? मुलगा. मुलगा म्हटल्या बरोबर आपला कमंडल उचलला आणि निघाले. कुठे? पेढा घ्यायला, तप करायला रानात निघून गेले. 9 मुलींच्या पाठीवर जन्माला येणारे दुसरं तिसरे कोणी नाही, माझा जगाचा बाप. बोली कपिल भगवान की. कपिल महामुनींचा अवतार झाला. कपिल महामुनी आपल्या आईला उपदेश करतायत. कपिल देवहूती संवाद म्हटलं गेले. जो कोणी वक्ता कपिल देवहूती संवाद सांगतो, जो कोणी श्रोता श्रवण करतो, दोघांचं जन्मजन्मीचं पाप नष्ट होत असतं. आई 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आणि 11वं मन. मन चंचल आहे. चंचलक मन कृष्ण परमार्थी बलवद्र अत्यंत बराच जाता येता न लगे वेळ. मनाला बहुत चपळ चंचल, त्याला जायला यायला वेळच लागत नाही मन. जर तुम्ही पंढरपूरला गेला असाल ना, पोचलं मन पंढरपूरला. आळंदीला गेला असाल, पोचलं आळंदीला. आणि जर भंडारा डोंगरावर गेला असाल तर आमचे तिकडचे महाराज म्हणे, का हो महाराज, चांगदेवचे महिला मंडळ आली नाही भंडारा डोंगरावर यावर्षी? विचारलं त्यांना. म्हणतं त्यांचं पुण्य जास्त झालं, ठेवायला जागा नाही म्हणून काही आले नाही. ते म्हणे पुढच्या वर्षी आणा बरं का. माझं सांगायचं काम आहे, आणणं येणं हे त्यांचं काम आहे. महाराज भगवान परमात्मा कपिल महामुनी आपल्या आईला उपदेश करतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 11वं मन. मन मन चंचले आणि इंद्रियांची कधी तृप्तीच होत नाही. इंद्रियांची कधी तृप्ती नाही. इंधने अग्नी निमाला कुठे? अग्नीमध्ये किती लाकडं टाकले म्हणजे अग्नी शांत होईल? किती लाकडं टाकल्यावर अग्नी शांत होईल? नाही नाही महाराज, अग्नी कधी शांत. इंधने अग्नी लाकडं टाकले तो अधिक प्रज्वलित होईल.
इंद्रांची कधी तृप्ती नाही. जाऊ द्या, मी कुणाला सांगणार नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारू, सांगणार का करू? कुणाला सांगणार नाही, इमानदारीनं. मला सांगा, तुम्ही आतापर्यंत किती पोते गहू खाल्ले असा? आतापर्यंत किती पोते गहू, डाळी, भाजीपाला, तेल, बाकीचे मधील सर्व विचारा महाराज, पण चहा पत्ती साखरच्या बाबतीत नका विचारा. किती पोते गहू खाल्ले नाही सांगता येत नाही, मला अंदाज नाही. एवढंच पोट, एवढं इतभर पोट, केवढा त्याचा बोभा, एवढं. हा, गणपत क्षेत्रफळ मोठं असेल, पण आतमध्ये एवढं भरतच नाही, भरतच नाही. अरे ये पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. देख फकीरा देख सन्यासी, घर घर मांगे टुकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. ये पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. भला बिचारा पशु पंछी, उसे ही पेट ने घेरा. ये पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा.